नमस्कार, मी डॉक्टर संगीता. हिलिंग टच या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत, थायरॉइड आणि थायरॉइडचे रिलेटेड आजार आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट. थायरॉइड ही एक आपल्या घशामधली ग्रंथी आहे. बटरफ्लाय सारखा त्याचा आकार असतो आणि ती वाढली, त्याचं काम वाढलं किंवा कमी झालं की तो आजार आपल्याला होऊ शकतो, ज्याच्यामध्ये हायपरथायरॉइड आणि हायपोथायरॉइडिझम असं म्हटलं जातं. म्हणजे जर ग्रंथीचं काम कमी झालं तर त्याला आपण हायपोथायरॉइडिझम म्हणतो आणि ग्रंथीचं काम वाढलं तर त्याला आपण हायपरथायरॉइडिझम म्हणतो. आज आपण बघूयात की हायपोथायरॉइडिझममध्ये काय काय लक्षणं असतात आणि त्याची ट्रीटमेंट कशा पद्धतीने होते. तर हायपोथायरॉइडिझममध्ये ग्रंथीचं काम कमी होतं आणि त्यामध्ये वेगवेगळी लक्षणं आढळू शकतात. दोन्ही थायरॉइडच्या आजारांमध्ये लक्षणं काही लक्षणं ही कॉमन असू शकतात. सुरुवातीला आपण बघूयात की महिलांच्यामध्ये जर हा आजार जास्ती प्रमाणात आढळतो आणि त्यांच्यामध्ये पहिल्यांदा तर हेअरफॉलचं लक्षण पण आढळू शकतं. ही लक्षणं एकाच व्यक्तीमध्ये किंवा पेशंटमध्ये सगळीच आढळतील असं नाही, किंवा एखाद दुसरं आढळेल आणि ते जास्त प्रमाणात आढळू शकतं असंही होऊ शकतो, किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये सगळीच लक्षणं आढळू शकतात. तर हेअरफॉल होतो किंवा लवकर ग्रेइंग किंवा लवकर केस पांढरे व्हायला लागतात वयाच्या मानाने, आणि हेअरफॉल काही कारण नसताना व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर वजन वाढायला सुरुवात होते. जरी ती व्यक्ती कमी खात असेल, कमी जेवत असेल, आहार त्या मानाने कमी असेल तरी वजन वाढायला सुरुवात होते. त्याचबरोबर घशाच्या भोवती सूज आल्यासारखं किंवा स्वेलिंग वाटू शकतं किंवा जाणवू शकतो, जडपणा. चेहऱ्यावरती पण सुद्धा स्वेलिंग जाणवू शकतं किंवा सूज जाणवू शकते. डोळे थोडेसे मोठे झाल्यासारखे वाटू शकतो. पफिनेस म्हणजे चेहरा फुलल्यासारखा वाटू शकतो. अगदी आयब्रोचे केस असतील ते सुद्धा गळायला सुरुवात होते, त्याच्यामध्ये सुद्धा कमीपणा यायला लागतो, म्हणजे जे दाट असतील ते कमी कमी व्हायला लागतात. सूज अंगावर राहते किंवा जडपणा येतो. त्याचबरोबर झोप कमी लागायला लागते, आळशीपणा अंगात शिरायला लागतो, उत्साह वाटत नाही असंही होऊ शकतं. हार्टबीट ब्रॅडिकार्डिया म्हणजे हार्टबीट कमी जाणवतात, नॉर्मल हार्टबीटपेक्षा थोडे हार्टबीट कमी जाणवतात. बीपी चेक केला वारंवार तर तो लो साईडला येऊ शकतो आणि वजन कारण नसताना वाढू शकतं. जर शुगर आणि बीपी अशी लक्षणं आधीची असतील त्या या आजारांबरोबर तर हा आजार जास्ती लक्षणांमध्ये आढळतो. पण ही बाकीची लक्षणं नसतील तर हा आजाराची तीव्रता थोडी कमीही जाणवू शकते. त्याचबरोबर महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये व्हेरिएशन आढळून येतं. एकतर खूप ब्लिडिंग होऊ शकतं किंवा 2-3 महिने पिरियड्स पुढे जाऊ शकतात, की ज्याला आपण इरेग्युलर मेन्सेस म्हणूया, अमेनोरिया म्हणूया. हे वेगवेगळे मासिक पाळीमध्ये लक्षणं वेगवेगळी आढळू शकतात. त्याचबरोबर चिडचिडेपणा वाढू शकतो किंवा एन्झायटी अशी लक्षणं आढळू शकतात. डिप्रेस्ड मूड राहू शकतो, विनाकारण चिडचिड होऊ शकते. अशी लक्षणं आढळल्यानंतर आपण थायरॉइडची टेस्ट करणं, म्हणजे यापैकी अधिक लक्षणं किंवा ह्यातलं काही जरी लक्षण आढळलं तर आपण थायरॉइडच्या टेस्ट करणं गरजेचं आहे. ही सिंपल ब्लड टेस्ट असते. त्याच्यामध्ये आपल्याला T3, T4 आणि TSH हे चेक करून मिळतं. त्याच्यामध्ये मग आपल्या कुठल्या व्हॅल्यूज कमी आहेत आणि जास्त आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्याने विचार करून मग आपला थायरॉइड काय आहे, डायग्नोसिस काय आहे ते मेन्शन करावं, आणि मग त्या पद्धतीने आपला डाएट, आहार आणि व्यायाम आणि औषधं ह्या तिन्हींच्या साहाय्याने आपण थायरॉइड अगदी आटोक्यात आणू शकतो. अगदी काही जणांचा रिव्हर्स पण होऊ शकतो. जे लोक किंवा जे पेशंट हायपोथायरॉइडिझमचे व्यवस्थित रेग्युलर औषधं घेतात, व्यवस्थित टाइमटेबल पाळतात त्यांच्या डाएटचं आणि एक्सरसाइजचं, त्यांच्यामध्ये थायरॉइड बऱ्याचदा नॉर्मल येतो किंवा मेंटेन राहतो. अगदी संतुलित पण राहायला मदत होते. त्याच्यामुळे बरीचशी लक्षणं हळूहळू कमी व्हायला लागतात. बिईंग होमिओपॅथ, मी होमिओपॅथीविषयी बोलेन की थायरॉइडचे जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात तेव्हा पहिल्यांदा टेस्ट केल्यानंतर त्यांचा हायपोथायरॉइडिझम आहे का हायपरथायरॉइडिझम आहे त्यानुसार त्यांना सल्ला देण्यात येतो. आणि होमिओपॅथीमध्ये डिटेल पेशंटची हिस्ट्री घेऊन, मेल असेल फिमेल असेल त्या पद्धतीने त्यांची हिस्ट्री घेऊन अगदी टॉप टू बॉटम हिस्ट्री, फिजिकल आणि माइंड हिस्ट्री घेतली जाते आणि मग त्या पद्धतीने त्यांच्यासाठी ड्रग थेरपी निवडली जाते किंवा त्याला आपण रेमेडी म्हणू, त्यांची कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी निवडली जाते. माझ्याकडे अगदी 2009-10ला ज्यांचा डिटेक्ट झाला हायपोथायरॉइडिझम आणि मग त्याच्यानंतर 3 महिने त्यांनी सलग औषधं घेतली आणि 3 महिन्यांनी आम्ही रिपोर्ट केला तर बऱ्याच प्रमाणावर तो कमी आढळला. आणि असेच आम्ही मग ती औषधं त्यांनी वर्षभर चालू ठेवली
आणि त्याच्यामध्ये त्यांचा अगदी संतुलित झाला आणि आता त्यांना कमीत कमी औषधं लागतात. बऱ्याचदा त्यांनी औषधं स्किप केली तरी त्यांचा थायरॉइड मेंटेन राहतो, कारण ते पेशंट्स त्या औषधांबरोबरच डाएट आणि एक्सरसाइज याचं संतुलन पण राखतात. म्हणजे थायरॉइड हा घाबरण्यापेक्षा त्याच्यावर जर आपण मात केली अशा पद्धतीने, म्हणजे नियमित औषधं, नियमित आहार आणि नियमित व्यायाम अशा पद्धतीने आपण थायरॉइडवर नक्की मात करू शकतो. त्यामध्ये वॉकिंग हे खूप चांगलं आहे. त्याच्याबरोबर मूड व्यवस्थित ठेवणं, त्यासाठी सायकोलॉजी पण व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं आहे, कारण विनाकारण चिडचिड होते. आणि मग ह्या थायरॉइड सगळा हार्मोनवर बेस्ड असल्यामुळे आपले हार्मोन संतुलित राहण्यासाठी, आपली मानसिकता नीट राहण्यासाठी आपण मेडिटेशनचा पण उपयोग करू शकतो. अशा पद्धतीने आपण हायपोथायरॉइडिझम नक्की आटोक्यात आणू शकतो. आपण पुढील भागामध्ये हायपरथायरॉइडिझम पण नक्की बघूया. जर आपल्याला मात करायची असेल तर ही त्रिसूत्री नक्की वापरा आणि अगदी आरोग्य राहा.